निलंबित पीएसआय रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या हॉटेलमधून पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। दिल्लीवरून परतल्यानंतर कासले पुण्यामध्ये मुक्कामी होता। पुणे विमानतळावर आल्यानंतर रणजित कासलेनं पुन्हा गंभीर आरोप केले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं कासलेनं सांगितलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अखेर कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, आता काय अपडेट, यापुढे काय होईल? प्रोजेक्ट आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून बीड आणि महाराष्ट्र पोलिसांना जो आहे तो चॅलेंज करत होता रणजित कासले, आणि काल त्याच रणजित कासलेला बीड पोलिसांच्या पथकाने पुणे शहरातल्या स्वारगेट परिसरात असणाऱ्या सुंदरम हॉटेल, जिथं काल पुण्यात आल्यानंतर कासले हा मुक्कामी होता सुंदरम हॉटेलमध्ये, तिथं आज पहाटे कारवाई करत रणजित कासलेला बीड पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे। खरं तर काल उशिरा 9:30च्या सुमारास तो पुणे विमानतळावर रणजित कासले जो आहे तो दाखल झाला होता। तिथे देखील एक पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असतील किंवा बीडचे माजी पोलीस अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांच्यावरती कासलेंनी केला होता। आणि त्या तिथंच कासलेने असं सांगितलं होतं की मी आता पुणे पोलिसांना स्वतःहून जाऊन सरेंडर होणार आहे आणि त्यानंतर मी मागणी करतो की बीड पोलिसांनी मला अटक करावी। पण काल रात्री उशिरा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता त्याच हॉटेलमध्ये बीड पोलिसांचं पथक दाखल झालं आणि पहाटेच्या सुमारास रणजित कासलेला बीड पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं। खरं तर बीड पोलिसांचं पथक रणजित कासलेला पुण्यातून ताब्यात घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर बीडमध्ये त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। अनेक गंभीर आरोप गेल्या अनेक दिवसापासून रणजित कासले हे व्हिडिओच्या माध्यमातून करत होता। व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर हँडलवर पोस्ट करत होता। जसं की काल अजून एक जो आहे तो नवा खुलासा, 10 लाख रुपये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पार्टनरशिप असलेल्या कंपनीकडून मला देण्यात आले होते, असा देखील आरोप स्क्रीनशॉट दाखवत काल रणजित कासलेने पुणे विमानतळावर केला होता। आणि स्वतःहून मला आता सरेंडर व्हायचंय, मला बीड पोलिसांनी अटक करावी, ताब्यात घ्यावं अशी मागणी कासलेने केली होती। आणि त्यानंतर तो पुण्यातल्या स्वारगेट परिसरात असणाऱ्या सुंदरम हॉटेल या ठिकाणी मुक्कामी असताना बीड पोलिसांचं पथक दाखल झालं। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय सीसीटीव्हीच्या माध्यमातून, ज्यावेळेस बीड पोलिसांच्या पथकाने रणजित कासलेला ताब्यात घेतला आणि कासलेला घेऊन हे पथक आता बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नेमकं कुठले गुन्हे आता कासलेवरती दाखल होतात, कासलेने जे आरोप केलेत ते आरोप नेमके काय आहेत, त्या आरोपांचे पुरावे कासलेकडे नेमके कुठले आहेत, या सगळ्याचा तपास आता बीड पोलीस करतील। पण या सगळ्या प्रकरणी आता कासलेला बीड पोलिसांच्या पथकाने पुण्यातल्या स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेली माहिती मिळते। बरं अभिजित, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। हे आता बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई, पालघर आणि ठाण्यातील मनसे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। सभापती पद देऊन भाजपने राम शिंदेंचा आवाज दाबला अशी टीका रोहित पवारांनी राम शिंदेंवर केली होती। याच टीकेला आता राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार निवडून आले, त्यावर त्यांनी बोलावं असा टोला राम शिंदेंनी लगावला। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। राणे हे स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले अशी टीकाही नाईक यांनी केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला शोभेल असं स्मारक अहिल्यानगरमध्ये उभारणार आहोत, त्यासाठी अर्थखातं आपल्याकडील निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमधून केली आहे। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत। मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे। राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईचा पारा बऱ्यापैकी घसरलाय। गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असलं तरी आर्द्रता अधिक असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले। तापमानाचा पारा वाढल्यानं मुंबईसह राज्यातील विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली आहे। राज्यभरात गुरुवारी दुपारी विजेची मागणी तब्बल 30,658 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे। यापूर्वी 25 मार्चला 30,561 आणि 10 मार्चला 30,229 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली होती।
नाशिक जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्यानं अखेर प्रशासनाकडून 22 गावं आणि 37 वाड्यांवर 22 टँकरच्या 34 फेऱ्यांना सुरुवात करण्यात आली आहे. भारत सरकारनं आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. वेगळी चव आणि रंगासाठी प्रसिद्ध असलेला रायगडचा हापूस आता घाऊक बाजारात दाखल झाला असून प्रति डझन 600 रुपयात त्याची विक्री होते. सध्या तरी या हापूसची चव चाखणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी लवकरच त्याचे दर घसरतील असं बागायतदारांनी सांगितलंय. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या युट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडेतोड मतं मांडली आहेत. मराठी भाषेला मिळालेला अभिजातचा दर्जा म्हणून काही भाषा जिवंत राहणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात होणारी प्रगती मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार असेल तर अशी प्रगती नको असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. मुंबईतील झोपड्यांसारखा पसारा जगात कुठे नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. त्यासाठी आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका असं उच्च न्यायालयानं गुरुवारी राज्य शासनाला बजावलं. उन्हाळी सुट्टीत रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते आणि या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केलेत. सीएसएमटी, एलटीटी तसंच कल्याण या प्रमुख स्थानकात आजपासून 15 मेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे. मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे आणि त्यामुळे महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे. 1 मे 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटीवरून सकाळी 10:48 मिनिटांनी ते दुपारी 3:45 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. वसई रोड ते वैतरणा या जलद मार्गावर ब्लॉक आहे. आज रात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत अप फास्ट मार्गिका आणि डाऊन फास्ट मार्गिकांवर ब्लॉक आहे. महावितरणनं भांडूप परिमंडळात गेल्या आर्थिक वर्षात सिंगल फेजच्या 1,03,925 आणि थ्री फेजच्या 19,011 अशा एकूण 1,22,936 नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. यात वाशी मंडळ कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक 52,472 तर ठाणे शहराअंतर्गत 33,657 आणि पेण कार्यालयाअंतर्गत 36,807 नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे. सिडकोच्या तळोजा, खारकोपर, बावनडोंगरी आणि द्रोणागिरी या नवी मुंबईच्या वसाहती झपाट्यानं विकसित होणाऱ्या शहरी परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरतंय. या परिवर्तनामागे सिडकोनं दूरदृष्टीनं आखलेलं पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मुख्य कारण ठरत आहेत. तर तळोजा आणि खारकोपरमध्ये मेट्रो स्थानकं आणि ट्रान्सपोर्ट हब्स उभारण्यात येत आहेत अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी राबवलेली अभय योजना 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना आता 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मुंबई पालिकेनं रखडलेल्या पुलांच्या कामांना गती दिली असून विक्रोळी पूल, अंधरेतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल खुला करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झालाय. 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे. यात विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची खरेदी आपण त्याचे मूल्य ओळखून केली, प्रतिस्पर्धा संपवण्यासाठी नव्हे असा दावा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात केलाय. घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरात 11 ठिकाणी महापालिकेनं प्लाझ्मा मशीन बसवली आहे. पुढील वर्षभरासाठी या मशीनचं परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्यानं संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागानं यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार आणि ऑक्टोबरपासूनचा प्रोत्साहन भत्ता देखील दिलेला नाहीये आणि तो त्यांना त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांमध्ये आता नियमांचं पालन केलं जातं की नाही याची पाहणी विशेष मदत कक्षामार्फत करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये धर्मादाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे। मुंबई आणि उपनगरात एकूण 76 धर्मादाय रुग्णालयांचा समावेश असेल। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनास सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे। जिल्ह्यात जत, कवठे महाकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होणार आहे। 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय। अशात महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तुकाराम बाबा महाराज यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। सर्वांसाठी पेन्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करतंय। येत्या काही महिन्यात या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं जाईल। मुंबईतील कोळीवाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी चटई निर्देशांकामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। मात्र हा FSI कागदावरच आहे आणि त्यामुळे कोळी बांधवांचं मोठ्या घरात राहण्याचं स्वप्न अधांतरीतच आहे। भारतानं चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीमध्ये 3रं स्थान मिळवलेलं आहे। भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 2546.7 लाख किलोवर पोहोचली आहे। यातून भारताला 7111.43 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली असून 2023च्या तुलनेमध्ये यात मोठी वाढ झाली आहे। महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळानं नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरील DPS तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कच्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणं अनिवार्य करण्यात आलंय। 25 एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी असं आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळानं मोठ्या थाटात एसटीच्या ताफ्यात शिवशाही बस दाखल केल्या। मात्र आता ऐन उन्हाळ्यात ज्यादा पैसे मोजूनही बहुतांश शिवशाहीतील वातानुकूलित यंत्रणा बंद राहत असल्यानं प्रवासी घामाघूम होत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना 40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। एका बचत गटाला मिळालेल्या टेंडरचं 8,12,000चं बिल मंजूर केल्याबद्दल 40,000ची लाच मागताना कारवाई करण्यात आली। मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे आणि त्यामुळे महामार्गावरून इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे। 1 मे 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे।